श्री स्वामी समर्थ. विवाह ही केवळ एक सामाजिक परंपरा नाही, तर दोन कुटुंबामधील, दोन संस्कृतीमधील आणि दोन आत्म्यांमधील एक पवित्र बंधन असते. या बंधनाला शुभाशीर्वाद देणारा आणि सर्वात भावनिक क्षण म्हणजे कन्यादान विधी. आज आपण समजून घेणार आहोत कन्यादान म्हणजे नेमकं काय, त्यांच्या धार्मिक आणि भावनिक अर्थ काय आहे आणि आजच्या काळात त्याचं स्थान काय आहे. कन्यादान म्हणजे काय? कन्या म्हणजे मुलगी आणि दान म्हणजे एखादी गोष्ट समर्पणाने देणे. च्या दृष्टीने कन्या ही आपल्या आयुष्यातील सर्वात प्रिय संपत्ती असते. त्यामुळे लग्नाच्या वेळी तो ती आपल्या हातून वराच्या हातात समर्पित करतो. अग्नीला साक्ष ठेवून हा क्षण म्हणजे वडिलांच्या आणि आईच्या आणि मुलीच्या तिघांच्याही मनातील दहिवरलेला क्षण असतो. धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व. कन्यादान महादान असं शास्त्रात मंत्र आहे. कोणते दान करताना ते शुद्ध मनाने श्रद्धेने केलं पाहिजे. विवाहात वधू म्हणजे लक्ष्मीचे रूप मानले जाते. वडील हे वधूचे रक्षक असतात आणि लग्नाच्या वेळी ते तिचा सांभाळ, तिचं रक्षण करण्याची जबाबदारी आता वरावर सोपवतात. अग्नीला साक्ष ठेवून वधूचे हात वराच्या हातात सोपवले जातात. वडील म्हणतात ते वाक्य तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. त्याचा अर्थ, ही माझी कन्या, मी तुला पत्नी म्हणून समर्पित करतो. हा विधी म्हणजे केवळ एक औपचारिकता नाही, तर प्रेम, जबाबदारी, आशीर्वादाने घेतलेला अत्यंत पवित्र क्षण असतो. कन्यादान आणि भावनिक वाटणी. एका बापासाठी मुलगी म्हणजे त्याच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा आहे. आईसाठी ती जिवंत सावलीसारखी असते आणि या क्षणी त्या दोघांना आपल्या जीवाभावाच्या मुलीला नव्या संसारात पाठवायचं असतं. कन्यादानाचा आधुनिक काळातील अर्थ. आजच्या काळात काही लोक म्हणतात की कन्यादान ही संकल्पना जुनी झाली आहे, पण खरं तर याचा अर्थ जर आपण नीट समजून घेतला तर हे दान मुळे तर विश्वास, प्रेम आणि आशीर्वादाचे रूप आहे. आजही प्रत्येक पालक आपली मुलगी योग्य जोडीदाराच्या हातात सुखी होईल याचे स्वप्न बघतो. दान हा शब्द कदाचित बदलू शकतो, पण त्या भावनेचं नाव कन्यादान आहे. कन्यादान म्हणजे एक विधी नाही, तर एक भावना आहे. ती भावना आहे एका पित्याच्या प्रेमाची, एका आईच्या आशीर्वादाची आणि एका मुलीच्या नवीन प्रवासाची. हे क्षण फक्त पाहायचे नसतात, ते अनुभवायचे असतात. हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि आपलं श्री स्वामी समर्थ कुटुंब वाढण्यासाठी आपलं चॅनल शेअर करा आणि पुढचे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तर ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. सर्वांना सुख, समाधान, आरोग्य लाभो हीच ईश्वराचरणी प्रार्थना आहे. श्री स्वामी समर्थ.